सांदेमोड हेदरपट्टी तिथं जी पिल्लू टाकलंय त्याच्यावरती ही टाकलंय सांदेमोड झाली पाहिजे. सांदेमोड झाली पाहिजे. हा सांदेमोड कशासाठी असते आता ही जर असं जर ठेवलं असतं अख्खं तर बांधकाम पडलं असतं, चिर पडली असते. काम रोखण्यासाठी ही केलं जातं की इथं सांदेमोड केली जाते. ही तुम्हाला सांगता आलं पाहिजे एवढं. म्हणजे सांदेमोड का केली जाते ही प्रश्न विचारला कारण सगळेच वीट कामगार आहेत दोन्ही पैकी. हा मग तिथंच सांगता आलं पाहिजे. विटाची लक्षणं मी सांगितलेली बाबा मजबूत आहे. माती निघण्यासाठी वीट खराब आहे असं किंवा काय 1 मीटर अंतरावरून पिकली वीट तरी बरं. हा इंग्लिश बॉन्ड मध्ये काय राहतं स्ट्रेचर आडवी बाजू इंग्लिश बॉन्ड हेदरपट्टी इंग्लिश बॉन्ड स्ट्रेचर हेडर ट्रेचर हेडर एकानंतर एक थर असले की इंग्लिश बॉन्ड इथं बघायला भेटलं. मला कुठलंच आजपर्यंत साईडवर भेटणार इथं दाखवलं बघायला इंग्लिश बॉन्ड. हा बरोबर. इंग्लिश बॉन्ड असतो ते बघायला. नेमिश बॉन्ड कळलाय, इंग्लिश बॉन्ड बी कळलाय. स्ट्रेचर हेडरचं काय हे अख्खे असते की कुठला बॉन्ड आहे खालचा हेडर बॉन्ड ही वरचा स्ट्रेचर. म्हणजे तुम्हाला जर प्रॅक्टिकलला ज्यावेळी वरचा स्टाफ पेपर दिवशी तुम्हाला बांधकाम लावायला आवडतं असं हे लावायचं बाबा ज्याला येतं त्याने पटकन पुढे जायचं. आता हे तुम्हाला येईल, तुम्ही जायचं पुढे पटकन आणि दुसऱ्या बॅच मध्ये कोणाला येईल काय नवीन कोण या इथं थोडं तुम्ही हे सगळे हेडर इकडल्या बाजूला स्ट्रेचर आहे, ह्या बाजूला स्ट्रेचर मध्ये सांगितलं. आणि बॉन्ड अख्खा बॉन्ड कुठला आहे बांधकाम म्हणजे अख्खा लावलेलं इंग्लिश बॉन्ड का म्हणजे त्यातलं ही का इंग्लिश 1-2 फोटो घेतले आता दुसरं कोणते मामा नवीन पुढे 4-5 माणसाने स्ट्रेचर अशी बी लावली पाहिली का त्या वाड्याला किल्ल्याला अशी असं ते डिझाईन केले त्यांनी अख्खं गोल फिरवलंय स्ट्रेचरला. असं बी लावू शकतात असं उभी पुढी किंवा अशी बी लावू शकतात. हेडर असा बी दिलाय आणि असा उभा पुढी उभी लावलाय कधी आणि आडवा बी लावलाय. मग कसं बी लावू शकतात. पुढी आळ करायला लावलं तर आळ काय अवघड नाही. झाडाचं कळ ना लावलं करायला तर चौकोनी राखणं करायचं पहिलं आणि सर्क्युलर करायला लावलं तर त्याच्यात काय असं विटा आता इथे विटा नाहीत ना तुम्ही नक्कीच लावून कोपरा नसायला लावला एवढं अवघड नाही विचारणार कारण पहिला पुढे येतं फोटो घेत आळ करायला ती मोडून टाकायचं कसं कोपरा ठेवलं सांगतो बांधकाम करा असं ठेवलं शिव कोपरा काय कसा भरायचा एवढा बांधकाम करा नाही ना भरायचा शिव कोपरा असा. आणि आता ही अशी चिटकून ठेवले पण मालाला सुद्धा अंतर ठेवलं पाहिजे असं बाबा. एक आपण त्या दिवशी करणार त्यांना सांगायचं बाबा काय ते भेटलं शिकवले असं दिसलं पाहिजे. 1-2 घेतलं का फोटो हा बरं पुढे या कोणते आहे 2-3 बसायचं थांबा लावा लावतानीच तर हात धरून थांबा काम करता खाली बघा कोपरा चुकीचा लावलाय तिकडे हा तसा पाहिजे तिथं लई पलीकडे घालवला हा आला उभी 1-2 झाले 2च घ्या पुढचं घ्या पुढे प्रकारे पांढरं इंजिनियरचं असतं, पिवळं कामगारांचं असतं, इलेक्ट्रिकल साठी कोणतं असतं, पाण्यासाठी कोणतं असतं. फोटो घेतला माझा मोबाईल कुणाकडे फोटो घ्या फक्त. हा 2च घ्या फक्त एक नवीन 2 घेतले. हे कुठला प्रकार लावला हा हेडर साईड आहे कारण बाहेरच्या बाजून दिसणार कुठली आपल्याला हेडर. ऐका ही कोणती स्ट्रेचर नाही ही बुजली जाणार आहे दिसणार तुम्हाला हेडर बॉन्ड दिसणार. आणि जर अशी जर वीट लावलेली असली तर स्ट्रेचर बॉन्ड आला ट्रेचर बॉन्ड हा हे बरोबर तुम्ही समोरून दिसणार ट्रेचर बॉन्ड हे असंच लावलंय हे असं लावलंय. अरे नाही माझ्या मोबाईल कोण तुम्ही घेतलं का 2 घेतलं या पण काय तुम्ही नाही आलेलं तुम्ही पण या असं बॉन्ड लावल्या बाहेर दिसणार केलाय त्यामुळे दिसत नाही. हा ते पण ट्रेचर बॉन्डच फक्त मोठ्या विटाचा आहे. विटेचा प्रकार विटेचाही सांगता आलं पाहिजे. नवीन मध्ये आता ग्रुपवर मेसेज तरी बघा मी नोट टाकणार आहे आता शेवटला ज्यावेळेस तरी दोन्हीचं बरोबर घेतलं तर 24-25 लागू शकते किंवा माग पुढे करते लागतं सह्या पूर्ण त्याच्यानुसार. पण गावाकडे कसं असतं की काहीतरी कार्यक्रम झाला काय माहीत झाले की अचानक त्यांना तिकडे टी व्ही वापरता बऱ्यापैकी माहिती बाबा तसं एखाद्या वेळेस कारण आपण सांगू शकतो की बाबा असं पुढे कोण राहिले या तुम्ही नवीन आले कोणी माझा फोन चालला नाही हा एकदम ते भांडत होता काय पाणी प्यायला भेटलं काम लावतोय असं बसा हे करून बाबा मला हे पाहिजे हा गुटा लावतोय असं दाखवायचं बस 2च फोटो घ्यायचंय मावशी 2 घेतलं या पुढे नवीन आहे तुम्ही या. हा ट्रेचर बॉन्ड आहे. तुम्ही नाही कामात हा ट्रेचर बॉन्ड आहे बाहेरून दिसणारा ट्रेचर बॉन्ड. माझ्या मोबाईल 2 फोटो घ्या ह्याला ट्रेचर बॉन्ड म्हणतात असं समजून घ्या.
ते असं टोपी बसता पण बसता काय नाही बसा इथं थांब लावता दाखवा कुठे येतात बरं ट्रेचर बॉन्ड आता ती हेडर करा हा हेडर ते हेडर करा आता आता हेडर करा दुसरी हेदर लावा हेडर म्हणजे आड ते नाही आडवी हा ते आडव का हा सगळं असं करा पुढचं कोण राहिले नवीन मधला फोटो कोण घेतला नाही कोणाचा राहिला हेडर नंतर ठेवायचं कांदे मोडी सगळ्याला विचारले त्यांनी तर आणि हा काय उपयोग चिटकून ठेवा काय नाही एका अंगठ्याचं अंतर फक्त मधी चालतंय. कोण राहिलं असलं तर या फक्त फोटो